दुसरं घर. गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्या घरात आनंद, त्याची पत्नी सविता आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी गौरी आनंदाने राहत होते. आनंद साधा शेतकरी होता. पैसे फार नव्हते, पण घरात प्रेम भरपूर होतं. सविता संपूर्ण घर सांभाळायची आणि गौरी तिच्या आईभोवतीच फिरायची. एक दिवस सविताला अचानक गंभीर आजार असल्याचं समजलं. अनेक उपचार झाले, पण काही महिन्यातच ती या जगाचा निरोप घेऊन गेली. त्या दिवसापासून अनंत आणि गौरीचं आयुष्य पूर्ण बदललं. आई गेल्यानंतर गौरीचं हसू हरवलं. आनंद दिवसभर शेतात काम करून रात्री मुलीची काळजी घ्यायचा. गावातील लोकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने स्पष्ट नकार दिला. त्याला वाटत होतं की दुसरी आई कधीच खरी आई होऊ शकत नाही. 2 वर्षांनी गौरी मोठी होत होती. तिची काळजी घेणं अनंतला अवघड जाऊ लागलं. शेवटी गावकऱ्यांच्या आग्रहामुळे त्याने विधवा असलेल्या मीराशी लग्न केलं. मीरालाही एक मुलगा होता, रोहन. गौरीला वाटलं आता बाबा तिला विसरतील. रोहनलाही वाटलं की या घरात त्याला कधीच स्वीकारलं जाणार नाही. दोन्ही मुलं एकमेकांशी बोलत नव्हती. घरात शांतता होती, पण मनात अंतर खूप होतं. मीरा मात्र कोणावरही जबरदस्ती करत नव्हती. ती दोघांवर सारखंच प्रेम करायची. गौरी आजारी पडली तेव्हा मीरा 3 रात्री जागून तिची सेवा करत राहिली. गौरीच्या डोळ्यात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, ही माझी खरी आई नाही, मग इतकं प्रेम का करते? हळूहळू गौरी आणि रोहनमध्ये मैत्री झाली. दोघे शाळेत एकत्र जाऊ लागले. घर पुन्हा हसायला लागलं. एक दिवस अनंतच्या शेतात मोठं नुकसान झालं. कर्ज वाढलं. सावकाराने घर जप्त करण्याची नोटीस दिली. अनंत पूर्णपणे खचला. तेव्हा मीराने तिचे लग्नातले सर्व दागिने विकले. अनंतला हे कळल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू हे का केलंस? तो म्हणाला. मीरा शांतपणे म्हणाली, हे घर आता फक्त तुझं नाही, हे आपलं घर आहे. पण संकट अजून संपलं नव्हतं. सावकाराला घराजवळची जमीन हवी होती. त्याने खोटे कागद तयार करून अनंतवर केस केली. संपूर्ण गाव सावकाराच्या बाजूने उभं राहिलं. अनंत निराश झाला. तेव्हा गौरी आणि रोहन यांनी जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला. सविताने अनेक वर्षापूर्वी जपून ठेवलेले मूळ दस्तावेज एका जुन्या पेटीत सापडले. ते घेऊन ते कोर्टात गेले. न्यायालयात सत्य समोर आलं. सावकाराची फसवणूक उघड झाली आणि अनंतची जमीन व घर वाचलं. घरी परतल्यावर अनंतने दोन्ही मुलांना मिठी मारली. त्याने मीराकडे पाहिलं आणि म्हणाला, आज मला समजलं, घर विटांनी बनत नाही, माणसाच्या प्रेमाने बनतं. काही वर्षांनी गौरी शिक्षिका झाली आणि रोहन कृषी अधिकारी झाला. दोघांनी मिळून गावातील गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं. त्या केंद्राचं नाव त्यांनी दुसरं घर ठेवलं. उद्घाटनाच्या दिवशी गावातील अनेक लोक आले होते. गौरीने सर्वांसमोर मीराचा हात धरला आणि म्हणाली, आई जन्म देणारी एक असते, पण आयुष्य घडवणारी आई नशिबाने मिळते. मीराच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आनंद शांतपणे आकाशाकडे पाहत होता. त्याला वाटत होतं की सविताही कुठेतरी हसत असेल. त्या दिवशी त्या घराला खरंच एक नवीन अर्थ मिळाला. रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाची नाती मोठी असतात आणि माणूस जिथे स्वीकारला जातो तेच त्यांचं खरं घर असतं. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.